श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, अरे बाळा, कसली काळजी करत आहेस? पैसे मोजता मोजता थकशील, इतके तुला माझे आशीर्वाद आर्थिक प्राप्तीने प्राप्त होणार आहे. बाळा, तुझी काळजी दूर करण्यासाठी हा संदेश मी तुला देऊ इच्छितो. जेव्हा तुझ्या मनातील ती भीती निघून जाईल आणि तू माझ्या आशीर्वादाने स्वतःला परिपूर्ण पाहशील, तेव्हा तुझ्या घरी याच पैशांचा वर्षाव होईल. आज तुला तुझी वेळ कठीण वाटत आहे, पण मनात श्रद्धा आणि सबुरी धर. सर्व काही योग्य वेळेवर तुझ्याकडे येणार आहे. तुम्ही आज दुःखी, कष्टी आहात की मला ते कार्य प्राप्त होऊनही त्या कार्यातील तो आनंद प्राप्त करता येत नाही, कारण मला हवे असलेले ते मार्ग दिसत नाहीत. हवी असलेली लक्ष्मी प्राप्ती होत नाही. बाळा, कधीकधी धैर्याने कार्य कर आणि मनात निरंतर श्रद्धा आणि विश्वास ठेव, कारण तुझा देव तुला अशा मार्गावर घेऊन जाईल जिथून तुला कधीही मागे वळून पाहण्याची आवश्यकता पडणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा, जीवनात, आयुष्यात तुम्हाला पुढे जायचे आहे. खूप काही प्रगती साध्यही करायची आहे. मग त्यासाठी सत्याच्या मार्गावर चालणे तितकेच आवश्यक आहे. कुणी तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवून त्यावर चालण्याचा प्रयत्न करायला सांगेल, ते तुम्हाला निरनिराळे आमिष दाखवतील. ते तुम्हाला निरनिराळे चुकीचे मार्गही दाखवतील. पण तुम्ही शहाणे व्हा. वेळेवरच तुम्ही तुमच्या अशा मार्गावर चालायला सुरुवात करा, जो तुम्हाला देवानी दाखवलेला मार्ग आहे, जो सत्याचा मार्ग आहे, जो खूप चांगल्या मार्गाने तुम्हाला नियमाने आपले कार्य करून आपल्याजवळ संपत्ती गोळा करण्याचा मार्ग असेल. देव म्हणतात, बाळा, ते मार्गही मी आपसूक तुझ्या पुढे आणेल. काही काळ जात जात तुम्ही इतके श्रीमंत व्हाल की तुम्ही स्वतःवर विश्वास देखील ठेवणार नाहीत की मीच तो आहे. होय बाळा, कारण तुमच्या आशीर्वादासह देवाचे चमत्कार तुम्ही प्राप्त करणार आहात. तुम्ही जी काही अपेक्षा करत आहात त्याहीपेक्षा चौपट द्यायला तुमचा देव आज तुमच्या पुढे उपस्थित आहे. तुमच्या मनातील ते क्लेश, संघर्ष, दुःख, यातना, कर्ज, गरिबी दूर करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश तुमच्या पुढे आला आहे. स्वतःला भाग्यशाली मानून या संदेशाचा मनपूर्वक स्वीकार करा. जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला या संदेशाचा स्वीकार करेल, त्याच्या आयुष्यात त्याला कधीही गंभीरपणाला सामोरे जावे लागणार नाही, गरिबीला सामोरे जावे लागणार नाही. तुमच्या आयुष्यात तुम्हाला कुठेही उणीवा जाणवणार नाहीत. कुठलीही कमतरता तुम्हाला भासणार नाही. कधीही तुमच्याकडे ते नाही असा शब्द तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. बाळा, तुम्ही त्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हाल आणि तुमच्याकडे ती भरभराट, ते सुख, ती संपन्नता, ती वैभव आणि विपुलता प्राप्त होईल. जर तुम्ही या संदेशाकडे लक्षपूर्वक ऐकत असाल तर काही काळातच तुम्ही पाहाल की तुम्ही तुमचे बँक बॅलेन्स वाढताना पाहत आहात, कारण दैवी कृपा तुम्ही अनुभव करणार आहात. लवकरच देव तुमच्यासाठी असे मार्ग निर्माण करणार आहेत. बाळा, मी तुझी काळजी प्रत्येक ठिकाणी घेत आहे. तुझे चांगले कर्मही त्यासोबत निरंतर सुरू ठेव. तुझ्या आयुष्यात हा टप्पा जो येत आहे तो महत्त्वपूर्ण आहे. जर तू या काळात जे कर्म करायचे ते कर्म केलेस तर निरंतर तुझे यश वाढत जाईल आणि तुला सुख, संपन्नता आणि वैभवाचे आशीर्वाद प्राप्त होऊ लागतील. माता लक्ष्मीचा आशीर्वाद चिरकाल
तुम्हाला हवा असेल तर हा संदेश शेवटपर्यंत निरंतर ऐकत राहा, कारण तुमच्या जीवनातून जे नकोसे आहे ते काढून टाकणारा हा संदेश आहे. तुमच्या आयुष्याची, तुमच्या जीवनाची काळजी तुमचा देव घेत आहे, यावर विश्वास ठेवा. देव, तुम्ही जरी काही विसरला असाल, जे तुम्ही मागील काळात देवाकडे प्रार्थनापूर्वक मागितले आहे, ते जरी तुम्ही आज काही विसरला असाल, पण देव ते विसरला नाही. तुम्हाला ते आशीर्वादासह चमत्कारासोबत प्राप्त होणार आहे. आजचा हा संदेश जे कोणी माझे प्रिय बाळ ऐकत आहे, त्यांच्या मनामधली ती भीती कायमची निघून जाणार आहे. तुम्हाला त्या कर्जाची भीती वाटत आहे, तुम्ही त्यासाठी खूप काही दडपण घेत आहात, पण देव तुम्हाला या क्षणाला सांगू इच्छितात की तुझे दडपण, तुझी काळजी, तुझी भय, तुझी भीती सर्व काही घालवून टाकणारा हा संदेश ज्या क्षणाला तू प्राप्त करशील आणि ऐकशील, त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यात खूप काही सुंदर परिवर्तन घडणार आहे. बाळा, देव तुझी काळजी घेत आहेत, तेव्हा तुला काळजीचे काहीही कारण नाही. फक्त आपल्या कर्मात अधिक मन रमव. तुला जे काही कार्य देवांकडून प्राप्त आहे, त्यात तुला भरघोस यश प्राप्त होणार आहे. तुमच्याकडे ती विपुलता आणि ती संपन्नता येत आहे, त्याचे स्वागत करण्यासाठी तुम्ही तयार असावे. तुमचे दिवस बदलत आहेत, ते सुखात परिवर्तित होत आहे. सुखाचा, आनंदाचा वर्षाव देव आज तुमच्यावर करण्यासाठी आले आहेत. आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभफळ घेऊन आलेला आहे. तुम्ही पुढील 8 दिवसात इतके धन संपादन कराल की तुम्ही तुमच्या बँक खात्यात ती मोठी रक्कम पाहाल आणि त्याने तुमचे जीवन समृद्ध होईल. तुम्हाला माहीत आहे की तुम्ही काही अशा काळज्याही करत आहात, पण त्या आवश्यक नाहीत. सर्व काही काळजी, दुःख, यातना देवाच्या चरणाशी सोपवून जो कोणी भक्त निश्चिंत असतो आणि आपल्या कर्मात अधिक प्रयत्न करण्यासाठी कार्यरत असतो, त्याच्यासाठी देव असे मार्ग, अशी विपुलता पाठवतात, जे कधीही या पहिले तुम्ही अनुभवलेले नसते. तेव्हा विश्वास ठेवा स्वामींच्या शक्तीवर, स्वामींच्या आशीर्वादांवर, दैवी चमत्कारांवर. ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी होय, माझा विश्वास आहे दैवी शक्तीवर असे टाईप करा. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा संदेश मनपूर्वक ऐकत आहे, त्याची काळजी दूर होईल, त्याचे मोठे संकट टाळल्या जाईल. त्यावर माता लक्ष्मी निरंतर प्रसन्न राहून त्याचे घर सुख, समाधान आणि आनंदाने भरून देईल. तुमच्या काळजा, तुमचे आरोग्य आणि तुमचे दिवस परिवर्तित केल्या जात आहेत. तुमच्या जवळील कर्ज काही काळातच आता माफ होणार आहे. विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी दररोज काहीतरी आशीर्वाद देत आहेत. जर तुम्ही तुमच्या कार्यात रत आहात, जर तुमच्या कार्यात मग्न आहात, तर शेवटपर्यंत हा संदेश ऐका, कारण यात तुमचे जीवन परिवर्तन करणारे स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन दैवी आशीर्वाद प्राप्त होईल. तुमची मोठी इच्छा पूर्ण केल्या जाईल. देव तुमच्यासाठी द्वार उघडत आहेत याचा अनुभव तुम्हाला येईल. देवाच्या शक्तीवर, देवाच्या श्री स्वामी समर्थ मंत्रातल्या शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवा. जो कोणी या संदेशाकडे दुर्लक्ष करणार नाही, त्याच्या घरी निरंतर सुख, आरोग्य, आनंदाची प्राप्ती हो आणि त्याचे समाधान मन असो आणि मनातील प्रत्येक इच्छा स्वामीदेव पूर्ण करोत. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल, त्या ऐकणाऱ्यांच्या मनातील आणि त्यांच्या कार्यातील अडचणी कायमच्या नष्ट होत, सुख, संपत्ती, वैभव चिरकाल त्यांना प्राप्त हो,
हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. त्यांना कधीही पैशाची चणचण संपूर्ण आयुष्यभर न भासो आणि त्यांच्या विपुलता आणि भरभराटीत अधिक वाढ हो, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.